नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महा बी एड ॲडमिशन 2026-27 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपण जर बी एड सी ई टी 2026 दिली असेल, जनरल बी एड, स्पेशल बी एड तसेच ई एल सी टी बी एड ज्याला आपण इंग्लिश मीडियम बी एड असं म्हणतो, यासाठी जर आपण प्रवेश घेण्यास 2026-27 या वर्षामध्ये इच्छुक असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आपला रिझल्ट लागल्यानंतर आपला जो कॅप शेड्यूल आहे त्या कॅप शेड्यूलनुसार आपले पुढचे जे मार्गक्रमण असते म्हणजेच बी एडचा कॅप राऊंड आपल्याला त्याला सामोरे जावं लागतं। तर चला पाहूया कसा असतो आपला कॅप राऊंड। cetcell.mahacity.org ह्या आपल्या जेन्युइन वेबसाईटवरती आपल्याला जावं लागेल। CET सेल किंवा बी एड ॲडमिशन 2026-27 असं जरी आपण टाईप केलं आणि सर्च केलं तर आपण ह्या पेजपर्यंत पोहोचतो। सर्च केल्यानंतर वरती स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर cetcell.mahacity.org याला आपण क्लिक करूया। क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो जिथे आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं पाहायला मिळतं। त्यानंतर CET सेलचा लोगो, यावरून आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलेलो आहोत। आपलं CET सेल विविध CETs घेत असतं, त्याप्रमाणे आपल्याला इथे नोटिफिकेशन्स, रनिंग नोटिफिकेशन्स ज्याला आपण म्हणत असतो ते पाहायला मिळतात। यामध्ये विविध CETचे स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात। तसेच आपलं बी एड CET याचं स्कोअर कार्डसुद्धा अवेलेबल असलेलं लॉग इनमध्ये आपल्याला अवेलेबल असलेलं पाहायला मिळतं। कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर बी एड एम एड 2026-27 असं आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे। पाहूया याबद्दल अधिक माहिती। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। वरती स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर विविध CETs आपलं CET सेल घेत असतं, याचे नोटिफिकेशन्स आपल्याला इथे पाहायला मिळतात। इथे आपल्याला हायर एज्युकेशन हे पाहायला मिळतं आहे। हायर एज्युकेशनला क्लिक करूया। या अंतर्गत आपलं बी एड आहे, तर LLB आणि इतर कोर्सेस, या कोर्सेससह आपलं बी एड एम एड हे जे कोर्सेस आहेत आपल्याला हायर एज्युकेशन अंतर्गत आलेले पाहायला मिळतात। आपला जो बी एड CETचा रिझल्ट आहे त्याचं डिक्लेअरचं नोटिफिकेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं। आपण थोडं वरती स्क्रॉल करूया। बी एड एम एड हे इंटिग्रेटेड बी एड आहे, याचा कॅप शेड्यूल लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर आपण इथे पाहू शकता नोटिफिकेशन, कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर बी एड एम एड ॲकॅडमिक इयर 2026-27। आपण याला क्लिक करूया। इथे जी आपल्याला फाईल दिसते डाउनलोड, त्याला आपण क्लिक करताच आपल्याला ती फाईल ओपन झालेली पाहायला मिळते। CET सेलचा लोगो, CET सेलचं कोटेशन, ते म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई हे आपल्याला पाहायला मिळतं। नवीन आपला CET सेलचा लोगो इथे पाहायला मिळतो, पुण्यश्लोक असा आपल्याला इथे एक लोगो पाहायला मिळतो। यावरून कळतं आपल्याला की आपण आपल्या करेक्ट वेबसाईटवरती, CET सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत। नोटीस कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल 2026-27। तर इथे आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळते। द शेड्यूल फॉर द सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस दॅट इज कॉल्ड ॲज कॅप फॉर बी एड एम एड, तर आपण इंटिग्रेटेड बी एड असं म्हणत असतो, या प्रोग्रामचं आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळतं। वरती स्क्रॉल करूया। स्क्रॉल केल्यानंतर पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर, दुसऱ्या कॉलममध्ये नेम ऑफ कोर्स आणि तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर महाराष्ट्र स्टेट OMS म्हणजेच आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स फ्रॉम टू असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर बी एड एम एड इंटिग्रेटेड बी एड जे आहे याचा जो शेड्यूल आहे, तर रजिस्ट्रेशन याचे स्टार्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर एम एडचे रजिस्ट्रेशनसुद्धा स्टार्ट झालेले पाहायला मिळतात। त्याची जी डेट आहे इथे दिलेली आहे। ज्या विद्यार्थी बंधू भगिनींनी बी एड एम एड अशी एकत्रित असणारी CET दिलेली आहे त्यांच्यासाठीची ही नोटिफिकेशन आहे। सेम नोटिफिकेशन आपल्याला जनरल बी एड, स्पेशल बी एड आणि ELCT बी एड यासाठी आलेलं पाहायला मिळेल। या अनुषंगाने आपल्याला बी एड कॅप राऊंडचं नोटिफिकेशन कसं असेल याची निश्चितच आपल्याला कल्पना आली असेल। विद्यार्थी मित्रो, आपले सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा। एखादा डॉक्युमेंट आपल्याकडे सध्या हजर नसेल, एखादा मार्क्स मेमो आपल्याकडे कमी असेल तर तो आपण मिळवून घ्यावा, कारण आपल्या प्रवेशाच्या वेळी आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स लागतात। त्यापैकी कुठलंही एखादं डॉक्युमेंट नसेल तर आपलं ॲडमिशन नाकारण्याचा अधिकार त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समितीला असतो आणि तसे ॲडमिशन नाकारले जातात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। त्या अनुषंगाने आपले सर्व मार्क्स मेमो आपण कलेक्ट करून ठेवावेत। 10वी 12वी
तसेच ग्रॅज्युएशनचे 3ही वर्षाचे मार्क्स मेमो म्हणजेच सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर आणि सिक्स्थ सेमिस्टर 3ही वर्षाचे जे मुख्य मार्क मेमो आपण ज्याला म्हणत असतो, कंबाईन मार्क मेमो ज्याला म्हणत असतो, ते आपल्याला हजर करणे अपेक्षित आहे, गरजेचं आहे. ज्यांचं PG कंप्लीट झालं आहे त्यांनी फर्स्ट इयरचा म्हणजे सेकंड सेमिस्टरचा मार्क मेमो आणि फोर्थ सेमिस्टरचा मार्क मेमो असे PGचे दोनही मार्क मेमो आपल्याजवळ ठेवावेत. तसेच आपला जो TC आपल्याकडे कुठलाही TC असो म्हणजेच ग्रॅज्युएशनचा TC किंवा PGचा TC आपण हस्तगत करून ठेवावा व सर्व डॉक्युमेंट्सच्या आपल्याला सत्यप्रतीची आवश्यकता पडेल. 2 सत्यप्रती ज्याला आपण झेरॉक्स कॉपीज असं म्हणत असतो त्या आपण सोबत ठेवाव्यात. याप्रमाणे आपल्याला कॅप राऊंडला सामोरं जायचं आहे. लवकरच आपला जनरल BEd, स्पेशल BEd आणि ELCT BEd कॅप राऊंड आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळेल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.